प्राथमिक भजन मंडळ ढोकाळे आणि या मंडळाचा सुवर्ण महोत्सव वर्ष भजन मंडळाचा मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याच्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्राथमिक भजन मंडळ वर्धा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी पुढे स्वतः गुंडीशावर आणि त्याचप्रमाणे आता माझे प्रतिस्पर्धी व सन्माननीय संदीप लोके गाव यांचं लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आपण दोन्ही मोठ्या या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष भास्कर गुरव उपाध्यक्ष चंद्रकांत खोटले त्याचप्रमाणे सन्माननीय सेक्रेटरी वासुदेव वेदरकर त्याचप्रमाणे खजिनदार वसंतगुरव त्याचप्रमाणे या मंडळाचे चंद्रकांत गंगांची जुने शिष्य सन्माननीय वासुदेव तांबेगुळ त्याचप्रमाणे मिलिंद तांबे त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब उदय मिस्त्रीगुळ संजय तांबेगुळ आणि त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या भजन मंडळाचे त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. जमलेल्या रसिक मायबा प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत गोष्टी या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पक्वत होते काही नामवंत व्यक्ती या ठिकाणी आलेले त्यामध्ये स्टेजवर बसलेले गावाला सन्माननीय संजय गावडे बोल त्याचप्रमाणे आपण सगळीकडे ओळखता अतिशय उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांचं नाव आज आदराने घेतलं जातं तर सन्माननीय राजा सामंत यांना सुद्धा खास आपण गावावरून या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी बोलवले त्याचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग आहे त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं श्री गणरायाला वंदन करून सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली धनदेवता आणि गंगदेवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता आणि संदेश मातेच्या चरणाची लीन होऊन सत्यकाळी श्री सत्यनारायणाला वंदन करून श्री मातेचं नाव मानणाऱ्या
अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी युट्यूब वाले आलेले आहेत. म्हणजे एवढे आले तिथे स्टेजवर जागा सुद्धा नाही. ज्यांनी जागा अगोदरच गमवली त्यांना जागा सुद्धा स्टेजवर नाही. त्यांचे सुद्धा युट्यूबर वाल्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. जरा पेटी कमी करा जरा. त्याचप्रमाणे भजन प्रेमी खरंय नाही खूप लांबून आले बिचारे. कुठेही हो खुर्ची देते तरी खुर्चीवर बसत नाहीत. ते सन्माननीय नंदू परब या ठिकाणी नंदू नाईक या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. भजन प्रेमी कुठेही मुंबईमध्ये कोणाचंही भजन असू दे 100 डबल बारीचा कार्यक्रम अगदी आवर्जून जातात. ते त्यांचं सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझ्या भजन मंडळामध्ये मला कोरस करतात नेहमी ते सन्माननीय तरुण तडफदार किंवा स्वप्नील गोसावी यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. जाने कहा गए वो दिल कहते तेरी राह में नजरों को बिताए तुमसे मिलकर ना जाने क्यों. जरा हस तोंडार हसू ठेव. तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है तुमसे मिलकर ना जाने क्यों ना जाने क्यों और भी कुछ याद आता है. रघुना बाजी प्रेमी करी रघुना बाजी प्रेमी करी माझा पांडुरंग नगरी माझा पांडुरंग नगरी. मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो
मनाला नमो एकदंता शिवलोली सुता तुझिया चरणी ठेवितो माता तुझिया चरणी ठेवितो माता तुझ करता आणि करविता तुझ करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता सौख्यला भुगे अमुचाची तो तिकडे फिरवल्यामुळे तुम्हाला मंडळीपैकी कोणाला त्रास होतोय का तर अजून तिकडे फिरवा. खरं काय माझं एक वेळ आवाज तुम्ही सहन करू शकाल पण ह्याच्या टायमात तुम्ही ती बसू शकत नाही. अजून आवाज वाढवा, अजून वाढवा. तो असंच त्यांना घालवतो ना, लक्षात ठेवा. कारण त्याचा आवाज येतो नाही त्याच्यात ह्या म्हणजे आपले कोण नाही असं त्याचं म्हणून लावून हे इकडे करा ते तिकडे करा, हरे तू फेका मरतोय तो
असंच लोक ते शेवटपर्यंत त्यांना ऐकायला जायला पाहिजे. वास्तव 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 स्वीकारायला शिक. तू सांगतो ना वास्तव वा तो अभ्यास करताना आहे तो मोबाईल ठेव. ह्या वास्तव हे शाण्या माणसा ह्या वास्तव तिकडे भजन चालू आहे. वास्तवाचं वर्णन करताना ह्यो माणूस समोर तो माणूस माझा तो प्रतिस्पर्धी बुवा मोबाईलवर चॅटिंग करता. ह्या वास्तव तू आधी समज. ठीक आहे. सन्माननीय वासुदेव तांबे बुवा बंटी आणि माऊ तांबे यांकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. कैलासवासी आत्माराम तांबे यांच्या स्मरणार्थ पक्वाद्वादक यांकडून मितेश तांबे यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दशरथ तुकाराम तांबे आणि मयांक सुशांत तांबे यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. स्वागत करतोय. या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करत सध्या परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करतोय. खूप छान सुरुवात बुवानी केलेली आहे प्रामाणिकपणे. आणि त्यात त्यांनी सांगितलं एक विषय बोलले तुझा मी नंतर बोलतो. त्यात त्यांनी सांगितलं की ताल सूर लय यांचं साधन म्हणजे भजन 100%. या आताच्या काळातलं. पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन. मीपणा कमी करण्याचं साधन म्हणजे भजन. आणि मग मीपणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचं झालं असत तर तो ह्या लोक्यात झालेला लक्षात ठेवा. स्वतःच्या हाताने काही जमत नाही आणि दुसरा जर करत असेल तर त्याच्यावरती टीका करणे हा एकमेव धंदा आहे. टीके ह्या विषयावरून मी आता पुढे बोलतो. या ठिकाणी हे वंद याड मून नाक ऐद आर 7 8 8 युट्यूबवाले काय लोक जरा विषय तो चालू आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण त्या भजनी ग्रुपमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी आहात. त्यामुळे हे सोशल मीडिया लगेच व्हायरल होतं एखादं मॅसेज. आणि जोगेश्वरीच्या बारीमध्ये थोडक्यात सांगते कारण त्या विषयाचा बाहू करण्या एवढा तो विषय मोठा असेल मी पण समजत नाही. बरोबर ना बुवा. 24 तारीखला शेवटी माणूस आहे. एक चुकून वाक्य बोलच्या चुकून होण्या तोंडातून निघालं. ऍक्च्युली मित्र या नात्याने ते निघालं कारण युट्यूबवाले आणि आम्ही भजनी बुवा यांचं अगदी नितांत प्रयत्न म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे. बरोबर ना. कारण युट्यूबवाले सगळे त्यांना व्ह्यूज मिळाले तर त्यांना त्याचा फायदा 100% होतो एखाद्या भजनी बुवाचा. त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूबवाले करत असतात. हे रासर काका बरोबर ना किती वयस्कर पोलीसमध्ये रिटायर्ड आहे. तर परवा एक असा विषय झाल्यानंतर ह्या युट्यूबवाल्यांचा एक ग्रुप आहे. अर्थात त्या युट्यूबवाल्यांच्या ग्रुपमध्ये जरी आणि मी जाणीवपूर्वक म्हणा किंवा काय म्हणतात ते त्याला म्हणजे आत्मविश्वासाने जे काय बोलतोय ते माझा विषय मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून युट्यूबवाल्यांनी सुद्धा तो लक्षात ठेवा. हे आमचं नातं आहे. तर यांचा एक ग्रुप आहे. यांच्या ग्रुपमध्ये जरी युट्यूबवाले असले तरी आज आलेले सगळे आमचे किंवा जे आहेत नाही आले लांबून ते सुद्धा आमचे कुठेतरी निगडीत आहेत. ह्या युट्यूबवाल्यांच्या ग्रुपवर एक असा विषय चाललेला होता की लोके बुवा असं बोलले म्हणजे त्यांच्या बाऱ्या रेकॉर्ड करायचा वेगळे विषय. आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्समध्ये सुद्धा असं सांगितलं होतं त्यांनी की युट्यूबवाले आम्ही प्रत्येक म्हणजे हे जे भजन जे आहे महाराष्ट्राची शान आहे हिंदुत्वाची जी शान आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ह्या लोकांनी भजनाचा ऑर्केस्ट्रा केलाय. कोण म्हणतं असं ज्यांनी आतापर्यंत आमच्या बाऱ्या रेकॉर्ड करून त्याचे व्ह्यूज भरपूर मिळवलेले ते लोक असे म्हणतात. युट्यूबवाले आता हजर असलेले किंवा जे हजर नाहीये पण त्यांनी जो एक विषय केला त्यांच्यातले प्रत्येक मेसेज आज सुद्धा माझ्या मोबाईलवर A to Z मेसेज माझ्याकडे फॉरवर्ड झालेले. तर तुमच्यापैकी आमचे मित्र सालसकर साहेब फॉरवर्ड झालेले. काय होतं किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर
कुल्हाडी के पीछे लकड़े का हिस्सा नव्हता. आपल्यावर जेव्हा घाव घालतात ना तेव्हा आपण त्याच्यातून कधी, आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्यातून आपल्या माणसाला जेव्हा विरोध होतो तेव्हा हलून जायचं नाही, संघर्ष करायची तयारी ठेवा. आणि तो संघर्ष आम्ही दोन्ही मी त्याचा मित्र आहे, लोके बोलतो मित्र मी आहे. आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही नावारूपाला आलेले युट्यूबर्स आहात आणि तुमचा स्टेटस लोके बोलचा निषेध म्हणून ठेवताय. हे कितपत योग्य आहे? तुम्ही जे युट्यूबवर आलेत ना त्यांना मी विचारतोय, ज्या लोकांनी कोणी निषेधच्या ह्या ठेवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना ज्यांनी कोणी काय केलंय, सपोर्ट केलाय की यानंतर लोके बोलची माझी पण त्याच्यात धरा, विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा. तुम्हाला जर एवढं भजनाचं हे जे भजनाचं पवित्र आहे ते मायबाप प्रेक्षकांपर्यंत आपल्याला सामान्य जनतेपर्यंत जरूर पोचवा, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. पण आम्ही ते जर पावित्र्य राखत नसू तर तुम्ही यापुढे माझ्या लोकेच्या तरी भाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाहीत. कारण छोट्याशा चुकीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा उहापोह जर करत असाल तर अशा कित्येक गोष्टी ह्या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात. आणि ह्याकाच वास्तव म्हणतात लोके बुवा, तू मागापासून म्हणतात ना, वास्तवात न जगता पुराणातल्या गोष्टी वाचून वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न तो होता. असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांवर पूर्वीच्या लोकांवर आले. अरे आपलं जीवन ही एक नौका आहे, समुद्रात नौका सोडली ना की समोरची जी लाट येते ते वास्तव आहे. मग त्या वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर वलांडी असतात, अजून माहिती आहे ना ती उलांडी, ती उलांडी बाजूची लागताना ह्या अगोदर भारी शिकायचा लागता. छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जेव्हा डोळे सहन करत होती त्यावेळेस त्यांच्या कानावर कुठल्या गोष्टी काढल्या पडल्या, इतिहासातल्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी पडल्या. घोड्यावर स्वार होत होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला जर काही जमत नसेल तर दुसऱ्या बोला सुरुवातीलाच या पद्धतीची जर भाषा तुझी असेल ना तर मी सुद्धा काय कमी नाही. कारण तुझा झालेलो अभिमान, जो अभिमान जरा थोडंसं कमी कर. तुझं बोलणं जे आहे ना ते प्रत्येक वाक्य जरा रागात वाटतं, लक्षात ठेव. ह्या जरा कमी कर. आणि तू सांगतोस ना की माझा प्रत्येक वाक्य या रात्री अपरात्री विचार करून लावणारा समोरच्या बुवात असतात. ही विचार करण्याची वेळ आता वाक्याची तुझी आहे, ह्या माझ्या तुका सांगणार. पण मी सर्वस्वी ह्या जो विषय तुझं माझं वेगळो आणि युट्यूबवाल्यांचं वेगळो. जर त्या पद्धतीने निषेध करत असतील तर मी पुनश्च एकदा सांगतोय, ज्यांनी निषेध केलाय त्यांनी माझ्या सुद्धा बारी कधी कुठल्याही बरोबर असू दे. शेवटी विनोद चव्हाण असतील, बाकी सगळे बुवा हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही मायबाप प्रेक्षकांच्या समाधानासाठी, मनोरंजनासाठी एका दुसरा शब्द आमच्या तोंडून चुकीचा जातोय हे सुद्धा सत्य आहे, आम्ही नाकारत नाही. पण त्याचा उहापोह जर तुम्ही ह्या पद्धतीत करत असाल तर 100% ते साहजिक राहतो काय हे चुकीचं आहे. हे फक्त माझं म्हणणं मी मांडलं. आम्ही मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोचलो ह्या 25 वर्षात दोघेही. आता ह्याच्यापुढे तुम्ही समजा नाही केला तर आम्ही काय भजना बंद करतो माझ्याचे साहेब, भजना बंद करतो ना, भजना चालू राहतली. तुमच्यासारखे युट्यूबर जे आमच्या असं चोचलेला तो साजरा ते तुम्ही जेथे सांगा हे तुम्ही लोक आमच्या बरोबर असताना आमचा पण काही घाबर नाही, ती तशी घाबर ना थोडा म्हणजे त्याची माफी बिफी तर मागणं जो विषय काही जमत नाही. धन्यवाद. आता जरा बारी पेटवू दे, हा लवकर जावता म्हणून त्या हिशोबाने नाही. आजची रात्र या मंडळाचं बांधील वेळेवर सोडणार. श्री बाला देसाई यांच्याकडून त्यांचे वडील पांडुरंग साबाजी देसाई यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपये आलेले आहे. कैलासपती पांडुरंग साबाजी देसाई त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस कलियुगात करतोय. मायबाप प्रेक्षक आपल्याला परमेश्वर
जर या कलियुगात जर मिळवायचं असेल तर राम नामाशिवाय परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरा धंदा नाहीये. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं नामाचं आपण नामस्मरण करतोय त्याच्या गाण्याने सुरुवात करूया. हर हर में कई नाम, वा आवाज येऊ दे, माईक फाटलं तरी करा. हर हर में कई नाम, हर हर में कई नाम, एक नाम भूलेगा. हर घर में कई नाम, एक नाम भूलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा
रवी पांचाळ यांकडून माझे पक्षांतर विराजी गावकर यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. त्याचप्रमाणे लावण्या गुरव या भगिनीकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने. लावण्य किरण गुरव या भगिनीकडून माझ्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सन्माननीय रासम साहेब युट्यूब त्यांचं चॅनल आहे ते चंद्रकांत रासम साहेब यांकडून माझ्यासाठी 200 रुपयांच्या, त्याप्रमाणे लोके बोलसाठी सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक आलेले